तर नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? बरे आहेत ना? तर मंडळी बरेच असायला हवेत. तर कोकणात आपल्याकडे आता शेतीला सुरुवात झाली आहे, म्हणजे सर्वीकडे पेरणी करतायत. तर सर्वांनी शेतं नांगरायला घेतलेले आहे. तर बघूया आपल्या कोकणात आता कशाप्रकारे शेत नांगरतायत, तर ते आपण आता बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीपेश भुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता आलो आहे इथे शेतामध्ये. तर रुपेदादा आणि आपले वाडीतील गोरुले बाबा तर शेत नांगरायसाठी घेतलेलं आहे. तर बघूया ते कशाप्रकारे शेत नांगरत आहेत ते आपण आता बघणारच आहोत. तर मंडळी आपण बघायला जाऊया. आता इथे सुरुवातीलाच रुपेदादा आहे, तो कसा शेत नांगरतोय तो आपण आता बघूया. तर मंडळी बघतो इकडे रुपेदादा पण आहे आणि इकडे दोन्ही पण आत्या आहेत. ते अगोदरचं गवत होतं ते काढतायत. आत्या, त्या झाली सुरुवात? सुरुवात झाली. काय गवत काढताय काय? हो, गवत काढता. गवत काढल्याशिवाय चांगला दिसत नाही ना. हो. तर मंडळी बघतोय आता रुपयानं इथे नांगरून घेतलेलं आहे आणि आत्या दोन्ही पण आता गवत काढतात इथे. मग आवण किती हा? एक चोंडा झालाय ना? हो बाबा, 2 तर वर उजले नाही, ते आता पेरताव. हां हां. तर मंडळी बघतोय आता इकडे एक चोंडा आवण केलेला आहे, अजून सर्वा रुजला आहे, 2 नाही रुजले. 2 अजून रुजायचे आहेत. तर मंडळी बघतोय त्या रुपयादाने आता इथे नांगरायला घेतलेलं आहे शेत. तर तो कशा प्रकारे शेत नांगरतोय आपण बघतोय. आता इथे मागे भाजीचा मळा केलेला, त्यामुळे जरा आता उशीर झाला इथे नांगरायसाठी. पण ते मिरच्यांच्या वगैरे माड्या होत्या त्या कालच काढून झाल्यात. त्यानंतरला आता इथे नांगरायचं आहे. आणि पलीकडे वरती पण आहेत, तिकडे गोरुले बाबा आहेत, ते पण नांगरत आहेत तिकडे. तर मंडळी आपण आता बघतोय की शेतीला सुरुवात झाली, म्हणजे नांगरायला घेतलेलेच शेतं. तर आता पावसाचं पण वातावरण आहे, म्हणजे जून महिना आहे. तर ऊन पाऊस असतं, आभरण पण असतं, त्यामुळे जास्त ऊन पण नाही आहे. तरी आता 10 वाजलेत सकाळचे आणि आपण बघतोय सकाळी 10चं वातावरण कसं आहे. तर या वेळेमध्ये ऊन थोडंफार असतं, कोवळं ऊन असतं, पण ते आता पावसामुळे ते पण बघायला नाही भेटत. तर बघूया, आता सकाळपासून पाऊस पडला नव्हता, शक्यतो रात्री पडेल आणि 4-5 तासानंतरला हे पण चोंडे नांगरून होतील. तर म्हणजे आता ह्या रुपेदाच्या गुरांचं नाव बघूया. तर हा काळ्या कलरचा आहे, त्याचं नाव टिपू, आणि हा दुसरा कापशा. तर हा टिपू बघा किती रागावलेला आहे, कारण आपण समोर आहोत. शक्यतो मालकाशिवाय दुसऱ्या कोणाला जवळ ठेवत नाहीत बैल. तर म्हणजे आपण बघतोय बोलता बोलता हे संपूर्ण हे 3-4 शेत आहेत ते नांगरून झालेत. आता इकडे पण चोंडा अजून नांगरायचं आहे, पुढे 2 पण अजून नांगरलेले आहेत. रुपयाचा आता इथे घेतो नांगरायसाठी. तर मंडळी बघतोय रुपयाचा कसा नांगर धरतोय तो. तर मंडळी आपण आता हे बघतोय एवढे बाकीचे चोंडे नांगरून झालेत. आता इकडे नांगरायला घेतलेलेच आहे. तर आपण समोर गेलो असतो, पण काय आहे, कारण काही गुरं असतात ते मालकाला जवळ घेतात फक्त, बाकी दुसरा कोण आला तर लगेच मारायला जातात. तर आपण त्यासाठी जवळ जात नाही जास्त, कारण रुपयाचा नांगरतोय. पण ते सोडून हे गुरं आहेत ती बाजूला जायला नको, त्यासाठी आपण जास्त जवळ नाही जात. तर बघतोय आपण हे आपल्या पाठी पण किती अजून शेती आहे, आणि तिकडे पलीकडे आपले गोरुले बाबा पण नांगरत आहेत.
तर थोड्या वेळाने तिकडे पण बघायला जाऊया, ते पण कसं नांगरतायत ते. तर आता पाऊस पण कमीच आहे आणि दुपार आहे, 2:30-3 वाजले दुपारचे, तरी आभरण आहे, ऊन पण नाही आहे, कारण आता पावसाचे दिवस आहेत, जून महिना पण आहे. तर बघतोय रुपयाला आता शिमटी काढायसाठी आला आहे. आता अजून किती नांगरायचं आहे? नांगरायचं आहे किती अजून? अजून 1 2 3 4 5 6 7 8 होऊन जाईल. 7-8. हो 7 8 हां, ते शेतापर्यंत. हा आवण आपलंच केलेलं आहे ना? हो हा? हा आपलाच आहे. हा, आणि तो परत खाली येतो. तो पण आपलाच आहे. हा संपूर्ण आपला आहे. मग सकाळपासून किती चोंडे नांगरलेस? आता काय मोजले नाही रे. हां बरेच आहेत म्हणा. नाही 7 8 चोंडे नांगरलेत. हां, 7-8. अजून 5 6 बाकी आहेत एवढे हो, ह्याच्यापर्यंत. अजून किती वाजतील तरी पण? हा अजून नांगरायला होतील किती किती वाजतील? नांगरायला आता काय 5 6 वाजणार. हां, आणि ऊन पण कमी आहे ना तेवढं बरं. हो पाऊस पण आता दिवसभर नाही पडला कुठे. रात्री पाऊस पडला काय? रात्री पाऊस पडला? पाऊस पडला रात्री, भरपूर पडला. हां, मला कसं एकदा झोपलं तर समजत नाही नंतरला. चालेल, ठीक आहे. तर बघूया, रुपयाने आता शिमटी काढलेली आहे, कारण जेव्हा गुरं चालत नाहीत तेव्हा जरासा फटका देऊन पुढे दवडतात. तर रुपयादा परत जातो आहे आता नांगर धरण्यासाठी. तर मंडळी बघतोय, जेव्हा रुपयादाने एकदा फक्त टिपूला चालायला बोललं तरी लगेच गुरं पण चालायला लागली. म्हणजे मालकाच्या एका शब्दावर ही गुरं चालतात. आणि बघा, जसं फिरायला सांगतायत तसं गुरंही फिरतात. तर मंडळी बघतोय रुपयादा कसा नांगरतोय, आणि 2 गुरं आहेत. तर मंडळी, या पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण नांगरतो, जेव्हा पूर्ण चोंडे नांगरून होतात, आणि असे प्रत्येकाचे मिळून बरेच चोंडे असतात, 10-12 चोंडे असतात. हे शेत बघतोय त्याला आवण म्हणतात. म्हणजे आपण जिथे लावणी करण्यासाठी हा वापरतील आता नंतरला. तर रुपयाचा पण तिकडे नांगरतोय. त्याचबरोबर एवढी शेतं अजून बाकीची नांगराची आहेत. तर इकडे गोरुले बाबा आहेत, तर ते बघूया ते पण कशा प्रकारे शेतं नांगरत आहेत. तर मंडळी बघतोय आपण आले, तर गोरुले बाबा आता बसले तिथे जरा नांगरून आराम म्हणून. या हां, सुरुवात केली बाबा? किती झाले करून आता नांगरून? किती झाले? हां, 2 झाले. हा 3वा. हां, हा तिसरा घेतलाय. तिसरा. अजून किती करायचे आहेत? हे आहेत खालपर्यंत. हां, हा एक, तो एक, ते 3 हा नांगरून झाला की हे हे आवण तुम्ही केलेले आहेत ना दोन्ही पण? हो. तिन्ही. हा पण हे 2 खाली 3 आहेत. मग बाकीचे आता कधी होतील? आज करायचे का उद्या? उद्या पण होतील ना? उद्या होतील. ह्या अर्धा करीन हा. हां, नाही आलात? हां, तर मंडळी बघू, बाबा आता एवढे नांगरत होते, त्यानंतर आपल्या गुरांना पण जरा अशी आराम द्यायला आहे, विश्रांती म्हणून. आता एवढा नांगरला ना वाटला हो, म्हणून दम खावली पाहिजे. हां. आई आता काय करते? ती माटे घेटाय वर हा. बांधावर. हे पाण्यासाठी का? हो पाण्यासाठी. हम्म. घर राहायला हवी ना वा. हां, मी पाणी खाली घ्यायचं आहे काय तिथला? हो, खाली. सगळं खाली येतं पाणी. हां हां, हा वरपासून पाणी खाली येतो सगळं. तर मंडळी बघतोय आता गोरिले बाबांनी पण नांगर धरायला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, या बाबांच्या नांगराला जी गुरं आहेत ती त्यांची आहेत, आणि ती म्हातारीसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाप्रमाणे ते चालत आहेत, हळूहळू नांगरत आहेत. तर मंडळी बघतोय काही ठिकाणी, काही गावाला आता पेरणीला सुरुवात झाली होती. तर आपल्याकडे अजून पाऊस जास्त नाहीच पडत, त्यामुळे आता उशिरा पाऊस असल्यामुळे पेरणी पण उशिरा झाली. तर आता नांगरून घेत आहेत. तर मंडळी बघतो आपण तिकडे गेलेलो तोपर्यंत हा नांगरून झाला आहे. पण
मग पूर्ण शेत रुपयाला नांगरून घेतलेलं आहे आता. त्या तिकडून जाऊन येसपर्यंत झाले पण नांगरून आहे ना लवकर. हे पाऊस पण नव्हता आला तर लगेच झाले तरी. दादा ते आज लई पील भरलं बसला नाही. हो कामाचेच माग आहे, घरात पण काम असतं ना. हां. माझं बकऱ्यांसोबत कोण गेलाय? जाणार होती काय गेली का नाही ते काय माहिती. हां हां. तर म्हणजे आपण बघितलं रुपयाचा इथे शेत नांगरतोय. आत्ता पण आहे इथे गवत काढते. तर आपण इथे बरेच चोंडे बघितले की 5-6 चोंडे नांगरून झालेत. तर आता पण आता साफ करून घेते, कारण इथे अगोदर भाजीपाला लागवड केली होती तर ते सर्व काढायचे आहेत. तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? त्या व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.